दोन गोष्टी बोलणार आहे. तर आज उद्या 25 तारीख आहे. आणि तर उद्या आपल्या म्हणजे गौडी वैष्णव, हं, तर यांच्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे. आदताचार्य आहेत. तर यांनी चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करून या भूतलावर बोलवलं. तर त्यांचा उद्या जो आविर्भाव दिवस आहे, तर त्याविषयी पण आपण बघणार आहोत. अभंग त्या अनुषंगाने आहे. तर आता तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर या अभंगामध्ये त्यांनी भक्तीचं महात्म्य आणि त्यामध्ये भगवंताचं महात्म्य सांगितलेलं आहे. तर बघा, भक्ता विना देवा कैसे, कैचे रूप घडे सेवा, शोभविले रेरा सोने के ठाई हिरा, भक्ता विन भक्त देवा विन भक्ता, कोण देता निष्कामता, तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह झाल. तर या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भक्ता विन देवा कैचे रूप घडे सेवा. तर तुकाराम महाराजांचं इथे काय म्हणणं आहे की भक्ता विन देवा, तर असं नाही की देवाची सेवा सर्व जग करू शकतं. कोणीही करू शकत नाही भक्ताशिवाय. आणि जे लोक म्हणजे आज आपण बघतो की देवाच्या नावाखाली मोठमोठे मंदिरं बांधत आहेत आणि मंडळ चालवत आहेत, तर ते भगवंताची सेवा नाही करत. कारण की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, परंतु काही मंदिरं सोडले, काही संस्था सोडल्या, तर जसं की तिरुपती आहे, तिथे पूर्णपणे ते लोक भगवंतासाठीच हे करतात. म्हणजे भगवंताची जी सेवा करणारे पुजारी आहेत, तर ते पूर्ण रूप दिवसभर तिथे वेगवेगळे भोग लावणे वगैरे तिथे त्यांच्याकडे आहेत. आणि ते सर्व नियमांचं याचं पालन करतात. पंढरपूरमध्ये असे काही जुने मंदिर आहेत. तिथे आजही लक्ष्मी मंदिर आहे. तर या मंदिराच्या ठिकाणी जे षोडशोपचार पूजा वगैरे सर्व व्यवस्थितपणे चालतं. परंतु असं यानंतर जर कुठे असेल, तर ते आपले इस्कॉनचे मंदिर आहेत. तिथे भगवंताची इतक्या प्रामाणिकपणे सेवा केली जाते. म्हणून आपण बघतो की मंदिरामध्ये जिथे भगवंताची सेवा व्यवस्थित होते, तिथे भगवंत काही कमी पडू देत नाहीत. म्हणून इस्कॉनच्या मंदिरात कुठेही काही कमी पडत नाही. भगवंताची सेवा व्यवस्थित करतात ते पुजारी. म्हणून आपण, परंतु समाजामध्ये असेही एक घटक आहेत की ते फक्त देवाच्या नावाखाली पैसे वगैरे गोळा करतात आणि देवाची सेवा करत नाहीत. म्हणजे मंदिरं बाहेरून किती मोठी असली तर आत भगवंताला वेळेवर भोग लावून न लावणे किंवा विग्रह स्वच्छ नसणे, मंदिरात सगळीकडे कचरा पडला असतो. तर त्यामुळे इथे म्हटलेलं आहे भक्ताविन देवा कैचे रूप घडे सेवा. तर भगवंताचं जे रूप, भगवंत अतिशय सुंदर आहेत. त्यांना काही भगवंतापेक्षा श्रेष्ठही कोण नाही आणि भगवंता समानही कोणी नाही. परंतु भगवंताची जे रूप आपण बघतो की इस्कॉनचे जे विग्रह आहेत, तर कुठल्याही पेंटिंगपेक्षा किंवा कुठल्याही एआयच्या फोटोपेक्षाही सुंदर असं ड्रेसिंग केलं जातं. आणि भक्तच नाही तर बाहेरचे लोक त्यांना म्हणजे आले मंदिरात तर बराच वेळ पाहत उभं राहतात, दर्शन घेत उभं राहतात. तर ते भगवंत त्यांचं चित्त, कामी भौतिक लोकांचं पण चित्त आकर्षित करून घेणारे विग्रह हे भगवंताचे भक्ताविना कसं काही शक्य आहेत. भक्तच ती सेवा करतात, म्हणून लोकांनाही त्यांच्या दर्शनाचं आकर्षण निर्माण होतं आणि ही सेवा भगवंत त्यांना देतात. आणि म्हणून पुढचं त्यांना जी उपमा दिलेली आहे, शोभविले, शोभविले एर एरा, म्हणजे एकमेकांना शोभा देतात. कोण? एकमेकांची शोभा वाढवणारे आहेत. कोण? भक्त आणि भगवंत. कसे वाढवतात ते बघा. तुम्ही
भगवंत जे आहेत तर ते भक्तांची सेवा करतात किंवा भक्तांची महती वाढवतात. कसे वाढवतात तर त्यांनी इथे एक दाखला दिलेला आहे, दृष्टांत दिलेला आहे, अॅनॉलॉजी दिलेली आहे. काय दिलेली ती अॅनॉलॉजी? सोने के ठाई हिरा. हं? तर सोनं आणि हिरा एका ठिकाणी आले तर त्यामध्ये जे त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. तर देवाविन भक्ता कोण देता निष्कामता. तर सोने ज्याला आपण जो हिरा आहे तर तो हिरा आपण डायरेक्ट प्रत्यक्षपणे गळ्यात घालू शकत नाही, हातात बांधू शकत नाही. गळ्यात म्हणजे त्याचं काही करू शकत, त्याला काय पाहिजे? कोंदण पाहिजे. कोंदण म्हणजे एक आधार पाहिजे. आणि तो आधार काय असतो? तर जसं हातामध्ये हिरा घालायचा असेल तर बांगडी आहे, त्याच्यामध्ये हिरे लावता येतात, तर तिथे सोनं लागतं. तर ते कोंदण झालं त्यासाठी. अंगठी असेल, बोटात हिरा घालायचा असेल तर अंगठी लागेल, ती त्याचं कोंदण आहे. तसं ते दोन्ही एकत्र आले तर अतिशय शोभून दिसतात. तसंच शोभविले एरा सोने एके ठाई हिरा. सोनं आणि हिरा एक ठिकाणी आल्यानंतर जसे शोभा अत्यंत वाढते. ज्याला आपल्या मराठीत एक म्हण आहे, दुग्ध शर्करा योग. म्हणजे दूध हे आधीच पौष्टिक आणि सुंदर आहे आणि चवीला आहे. तसंच त्याच्यामध्ये साखर घातली तर त्याची आणखीच काय त्याची गोडी व्हावी. त्या प्रकारे हे सोने आणि हिरा या दोन्ही गोष्टी ही शोभा वाढवतात एकमेकाची. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत. तर आपण बघतो की ज्यावेळेस हे सुदामा, तर यांचं नाव प्रसिद्ध कोणी केलं? तर भगवंताने. कारण की सुदामा हे जरी हे मित्र होते तरीही सुदामा हा भगवंताचा अतिशय निकटवर्ती भक्त होता. आणि त्या भक्तीमुळे, सुदामाच्या भक्तीमुळे काय झालं की त्यांनी काही मागितलं नाही भगवंतांना, परंतु त्याचा भाव फक्त तो त्याच्या पत्नीला सांगण्यावरून तो गेला. परंतु भगवंतांनी त्यांचा असा पाहुणचार केला की भगवंताच्या राण्या, भगवंताच्या अंतरंग शक्ती असणाऱ्या त्यांच्या राण्या, त्यांनी त्यांची सेवा केली. तर या चित्रात तुम्हाला दिसत आहे की भगवंतानं एवढंच नाही, त्यांचे चरण प्रक्षालन केलं आणि ते जल आपल्या डोक्यावर धारण केलं. तर त्यामुळे सुदामाची कथा आज आपण बघतो की श्रीमद भागवत असू द्या किंवा भगवंताचे गुणगान जिथे होतात तिथे ती कथा येते. म्हणून एकमेकात त्यांनी सुदामाच्या कथेने भगवंताची कथा येते, भगवंताच्या कथेने सुदामाची येते आणि दोघांचे गुणगान होतात. तर असे शोभविले एरैरा. त्यानंतर आपण पाहतो हे झालं पुरातन काळात. अर्वाचीन काळामध्ये जर पाहिलं आपण सूरदास, तर भगवंत सूरदासाच्या समोर किंवा सूरदासांना दिसत नव्हतं तर त्यांना रस्ता दाखवायचे त्यांच्या बोटाला धरून आणि त्यांच्या समोर बसून ते त्यांचे पद ऐकायचे. तर अशा प्रकारे इथे ह्या दोन उपमा दिलेल्या आहेत आणि भगवंत त्यांचं नाव, जरी त्यांना डोळे नसले तर त्यांनी भगवंताचे गुणगान, भगवंत कसे खेळतायत वगैरे सर्व केले. तर असे भक्त आहेत या त्याच्यामध्ये आपण पाहतो. वृंदावनामध्ये अनेक भक्त झाले या काळात. म्हणजे तुकाराम महाराज आहेत. त्यानंतर आपल्या गौडीय संप्रदायामध्ये अनेक भक्त होऊन गेले, संत आचार्य होऊन गेले. तर त्यांनी भगवंतांचे गुणगान केले आणि भगवंतांनी त्यांच्याशी आदान प्रदान केलं. तर अशा प्रकारे की हे जे हा आजचा अभंग आहे, तर या अभंगामध्ये म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत या दुसऱ्या ओळीमध्ये, देवाविना भक्ता कोण देता निष्कामता. तर देवाविना भक्ता, तर भगवंत जे आहेत, इथे देव म्हणजे भगवंत, तर विठ्ठल म्हणजे पांडुरंग आहेत, जेच कृष्ण आहेत ते. तर त्यांच्या विना, देवाविना भक्ता कोण देता निष्कामता. आपण सर्व सकाम आहोत. आपल्यामध्ये
काम आहे. काम म्हणजे काय? प्राप्त करण्याची उत्कंठ इच्छा. हं? आत्यंतिक इच्छा, जी इच्छा जात नाही, हं? त्याला काय म्हणतात? आत्यंतिक उत्कंठा. तर एक अभंग आहे, मला तो अभंग आता आठवत नाही, पण मी तुम्हाला सांगेल ते बघून. मला वाटतं ते ग्रुपमध्ये टाकला होता मी. तर बघू. तर काय झालं की तो एक गोपी जी आहे, तर ती एकदा आपल्या कमरेवर घागर घेऊन दिवसभर उभी होती. है की नाही? आणि मग ती गोपी, नारदाने तिला विचारलं की तू, है की नाही, मनामध्ये ज्याचं ध्यान करते तो ध्यानात आला का? तर ती गोपी म्हणते, मी ध्यानात आणण्याचा कोणाला प्रयत्न करत नाही, तो जो ध्यानात आहे त्याला काढण्याचा प्रयत्न करतोय. हं? पण तो जातच नाही. म्हणजे भगवंत तिच्या ध्यानात बसले, तर चित्तात बसले, ते जात नाहीत. असा अभंग एक. तर या चित्तामध्ये भगवंत, तर ते चित्तामध्ये बसल्यावर भक्त निष्काम होतात. त्यांच्यामध्ये निष्कामता येते. तर आता आपल्या सर्वांच्या, जनसामान्यांच्या हृदयामध्ये काम आहे. कारण प्राप्त करण्याची उत्कंठ इच्छा आहे. काय प्राप्त करायचं आपल्याला? अनेक प्रकारचे पद असतील, अनेक प्रकारची संपत्ती असेल, स्त्री पुरुषामध्ये स्त्री असेल, अनमॅरिड असेल, हे की नाही, अविवाहित असेल तर तिला पती प्राप्त करायचा आहे. एखादा युवक असेल त्याला पत्नी प्राप्त करायची. तर ह्या कामना आत्यंतिक दृढ अ, अ, आपल्या हृदयात बसलेल्या आहेत. आणि मग त्या हृदयात बसलेल्या असताना आपल्याला दुसरं काही दिसत नाहीये. म्हणून ते दिसत, ते जो कोणी जर भक्त, जर कोणी भगवंताचा भक्त झाला आणि त्याच्यावर भगवंताची कृपा झाली, त्या देवाची कृपा झाली, तर काय होतं? कोण देता निष्कामता. तर ते भगवंताशिवाय निष्कामता कोणी देऊ शकत नाही. आज या संसारामध्ये निष्काम सेवा कोणी कोणाची करत नाही, आणि आपणही करत नाही. तर निष्काम म्हणजे कामना नसताना, कुठलीही अपेक्षा नसताना. काही लोक ते ध्येयवेडे असतात. तर ते कधी कधी समाजाची सेवा करतात, त्यांना काही अपेक्षा नसते, पण ते समाजासाठी खूप काही झटत असतात. पण ते ते त्याला म्हणतात मिसडायरेक्टेड लव्ह. त्यांचं प्रेम आहे, पण ते चुकीच्या दिशेने जात आहे. भगवंताच्या दिशेने गेलं पाहिजे प्रेम आपलं. तर मग असे जे भगवंत आहेत, ज्या वेळेस भक्त त्यांची सेवा करतात, कैचे रूप घडे सेवा, सेवा जेव्हा घडते भगवंताची, आणि ती भगवंताची सेवा करत करत भक्ताचं हृदय ज्यावेळेस कामनारहित होतं, पूर्णतः कामनारहित होत नाही, काही कामना असतात, आणि त्या कामनारहित होत असतानाच जर भगवंताची कृपा झाली, तर निष्कामपणे तो भक्त भगवंताची भक्ती करतो आणि तो निष्कामता त्याच्यामध्ये येते, निष्काम होतो. म्हणून आज आपण बघतो की समाजामध्ये, मग कुठलाही समाज असू द्या, तो तो कुठलाही भक्तीचा समाज असू द्या किंवा कर्मी समाज असू द्या, कोणताही समाज असू द्या किंवा भक्तही असू द्या, अनेक अनेक भक्त असू द्या, तर त्यांच्यामध्ये काही नाही तर पूजाला प्रतिष्ठा ह्या कामना असतात. पूजा म्हणजे काय? तर सर्वांनी मला मान सन्मान द्यावा, ही पूजा झाली. आणि लाभ म्हणजे मी एखाद्याच्या ठिकाणी गेलो, तर मला त्याचा लाभ काय झाला, फायदा झाला पाहिजे. काय फायदा झाला पाहिजे? तर प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, किंवा धनधान्य मिळालं पाहिजे. आज समाजामध्ये प्रतिष्ठा कोणाला आहे, किंवा पूजा कोणाची केली जाते? ते पदाधिष्ठित आहे, एखाद्या पदावर आहे, तर त्याला. म्हणून आपण बघतो की आज त्या कुठल्याही व्यक्तीला तो किती भक्ती करतो किंवा त्याच्या भगवंतावर किती प्रेम आहे हे न पाहता, की तो कुठल्या किती मोठ्या पदावर आहे हे पाहिलं जातं. मग ते असू द्या. आणि हे पद सर्वत्र आहेत. आत आहेत, बाहेर आहेत. आणि एवढंच नाही, तर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पद आहेत. आणि त्या पदानुसारच लोकांना मान सन्मान, पूजाला प्रतिष्ठा मिळते. जसं की आपण पाहतो की अगदी गल्लीमध्ये पण नगरसेवक असतो, सरपंच असतो गावामध्ये, ते एक पदच आहे. तसं संस्थेमध्ये पण मॅनेजर असतात, अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात,
आणि यांच्या या पदामुळे त्याच्यामध्ये त्यांना पूजा लाभ प्रतिष्ठा मिळते. आणि हे पण काय आहे, पूजा लाभ प्रतिष्ठा ही सकामता आहे, सकाम भक्ती आहे. आणि हे नसताना जो केवळ भगवंताला शरणागत आहे आणि भगवंतांना ज्यावेळेस भगवंताची त्याच्यावर विशेष कृपा होते, त्यावेळेस तो निष्कामता त्याच्यामध्ये येते. आणि हेच म्हणून इथे म्हटलेले, देवाविना भक्ता कोण देता निष्कामता. आणि आपल्याला निष्काम व्हायचंय. आपल्या शेवटी आहे का नाही, अंते नारायण स्मरती, नारायणाचं स्मरण. आपण 6व्या स्कंदामध्ये आता वाचला आणि त्याच्यामध्ये अजामिळाचं पाहिलं की अजामिळ जो आहे तर निष्काम, त्याच्या मनामध्ये कामना होत्या सर्व, परंतु त्यांनी नाव घेतलं. तर तसं आपलं निष्काम होऊन नाव जरी नाही घेतलं, पण नाव घेतलं, पण निष्कामता भगवंत देतात. जर भगवंताची सेवा केली आणि भगवंताचं नाव घेणं, ही पण एक भगवंताची सेवाच आहे. आपण अनेक अनेक प्रकारच्या ज्या षोडशोपचार सेवा आहेत, त्याच्यापैकी सर्वच काही आपण सामान्य माणूस घरी 16 उपचार करू शकत नाही. परंतु तो नाव तर घेऊ शकतो सतत, आणि ते नाव घेणे ही भगवंताची सेवाच आहे. आणि अशी भक्ताकडून सेवा घडत असेल आणि ते त्याच्या हृदयातून होत असेल, तर एक ना एक दिवस भगवंत त्याला निष्काम बनवतात. आणि निष्काम झाल्यानंतर आपल्या अंतिम वेळी आपल्याला या आपल्या ज्या कुटुंब आहे, आपला समाज आहे, त्याविषयीची आसक्ती निघून जाते. आणि ती आसक्ती एकदा निघून गेली की मग देहासक्ती पण राहत नाही. आणि ती राहिली नाही की मग मनुष्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. आज आपल्या दुःखाचं कारण आहे देहासक्ती. आणि त्याच्यामध्ये पण पूजाला प्रतिष्ठा. एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो आपण आणि तिथे आपल्याला त्यांनी सन्मान नाही दिला, तर काय होतं, आपल्याला अतिशय वेदना होतात, पण त्या वेदना दिसतही नाहीत आणि दाखवताही येत नाहीत. कारण त्या हृदयावर आघात झालेला असतो. तर त्या शरीराच्या वेदना नसतात आणि हृदयावर आघात असतो. आणि तो हृदयावरचा आघात हा बुद्धीवर आणि मस्तिष्कावर आघात करतो. आणि मस्तिष्क आणि बुद्धी हे जेव्हा मन खिन्न होतात, तेव्हा शरीर आपोआपच रोगी होतं. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तर आपल्याला आज लोक आजारी पडण्याचं कारण आहे त्यांचं मन प्रसन्न नाही. त्यांच्या मनावर, हृदयावर, बुद्धीवर सारखे आघात होत आहेत, कारण त्यांना सर्वांना पूजाला प्रतिष्ठा पाहिजे आणि त्यासाठी ते वाटेल ते करतायत. सगळेच म्हणजे सोम्या गोम्या असू द्या किंवा ठार काळा गोर एखादा काला असू द्या किंवा नकटा चपटा असू द्या, सगळेच रील बनवून टाकत आहे. कारण सगळ्यांनाच वाटतं की मी मोठा होईल, लोक मला लाईक करावेत. तर अशा आपल्यामध्ये पूजेला प्रतिष्ठाची आता हूड लागलेली, स्पर्धा झालेली आहे. निष्कामता यामुळे येणार नाही. तर निष्कामता येण्यासाठी भगवंताची भक्ती, भगवंताची सेवा. आणि ती सेवा, सोपी सेवा आहे हरिनाम आणि ग्रंथाचं, भगवंताच्या विषयीची लीलाचं वाचन, श्रवण. बाकी मग ज्या षोडशोपचार सेवा आहेत त्या सर्वांना शक्य नाहीत. मंदिरात जाणं वयानुसार, बुद्धीनुसार, किंवा आज सगळे बंधनं असतात. जर हरे कृष्णाच्या मंदिरात जायचं असेल तर ब्राह्मण दीक्षा लागते. मला ती ब्राह्मण दीक्षा मिळवायची कशी, ती एक मोठी समस्या आहे. कोणाला मस्का मारायचा आहे की नाही, कोणाच्या ग्रुपमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी कटकटीच्या जरी असल्या तरी भगवंतानं आपल्याला एक नाम सेवा, नाम भगवंतानी, भगवंत आणि भगवंतांचं नाव कसं आहे, अभिन्न आहे. अभिन्न नाम नामीन. तर अभिन्नत्वात अभिन्न आहेत भगवंत आणि भगवंताचं नाव. म्हणून आपण नाम जरी सेवा केली तरी भगवंत आपल्या हृदयामध्ये निष्कामता देतील, अशी खात्री तुकाराम महाराज इथे देता येत नाही, देतातच. परंतु आपला तेवढा भाव असला पाहिजे. कसा असला पाहिजे भाव? तुका म्हणे बाल माता, माता जैसे स्नेह झालं. तर तुकाराम म्हणतात की जसं बाळ आहे आणि माता आहे, याच्यामध्ये निष्कामता आहे. कसा आहे याचा संबंध त्यांनी सांगितलेला आहे की भगवंताशिवाय भक्ताला निष्काम शक्ती कोण शिकवणार आहे, की कोण देणार? तर तुकाराम महाराजांनी आईची उपमा दिली. आई आणि मुलं यांचं प्रेमाचं नातं आहे. भक्त आणि भगवंताचं तसं नातं असल्यामुळं ते एकमेकांना, आई मुलाला
आईशिवाय लहान मुलं असतात त्यावेळेस, मोठं मूल झाल्यानंतर नाही. शिंग फुटले मुलांना. आजकाल मुलांना 15-16 वर्षाचे झाले की शिंग फुटतायत. 10-12 वर्षाचे झाले की. मग तेव्हा नाही. जेव्हापर्यंत तो बाळ आहे तेव्हापर्यंत त्याला एकमेव आश्रयस्थान आईच असते. त्याची श्रद्धाही आईच असते आणि त्याच्या प्रेमाचा एकमेव केंद्रबिंदू आई असते. आणि तसं आईचंही मूल असतं, तसं भक्त आणि भगवंत यामध्ये तो संबंध आहे. आता इथे दोन उपमा दिलेल्या आहेत. एक आहे हिरा आणि सोनं आणि दुसरं आई आणि माता. तर यामधून आपण समजू शकतो की भक्त आणि भगवंत जे आहेत तर यांच्यामधला जो संबंध आहे तो संबंध कसा असला पाहिजे. तर त्या संबंधामुळेच एकमेकाची महती होती. म्हणून आपण बघतो की श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये हा जरी स्वयं भगवंताचा अवतार मानलेला आहे, वाङ्मयीन अवतार, आणि या भागवतामध्येही अनेक अनेक भक्तांच्या कथा आलेल्या आहेत. पूर्ण 10व्या स्कंदामध्ये भगवंताच्या संपूर्ण लीला आहेत. परंतु भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अगोदर भक्तांचे चरित्र ऐकावे लागतात, पाहावे लागतात आणि त्यामधून जीवनामध्ये भक्ती कशी करायची, भगवंताची सेवा कशी करायची हे शिकायला मिळतं. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की भक्ता वाचून भगवंताची सगुण भक्ती कोण करेल. तर सगुण भक्ती म्हणजे साकार भगवंत आहेत, त्यांची भक्ती. भगवंताला आकार नाही. बरेच लोक निर्गुण म्हणतात, निराकार म्हणतात, पण तसे भगवंत भगवंत सगुण साकार पण आहेत, निर्गुण निराकार पण आहेत. परंतु भगवंताची भक्ती साकार रूपातच करता येते. निर्गुण भगवंत तो गुणातीत आहेत, परंतु निराकार नाही भगवंत. भगवंताला आकार आहे, तसा भगवंताला भौतिक आकार नाही, तर भगवंताचा आध्यात्मिक आकार आहे. आणि आकार असल्याशिवाय आपल्याला त्याची सेवा करता येणार नाही. तर तुम्हाला इथे दिसतंय भगवंत श्रवण करतायत आणि भक्त भगवंत त्या भक्ताला सुद्धा मला वारा पण घालतायत जेवत घालत असताना. तर अशा प्रकारे भक्त आणि भगवंताचे संबंध माता जैसे स्नेह झालं बाळ आणि माता असे संबंध असले पाहिजे. आणि हे स्नेह असतील तर भगवंत भक्तासाठी अवतरित होतात. म्हणून या आधुनिक काळामध्ये जसे आपण पाहिले की सूरदास आहेत, तसेच आपलेही संप्रदायामध्ये, गौडीय संप्रदायामध्ये आपण पाहिलं की पंचतत्व, है की नाही. आता जर कोणी मायापूरला गेलं असेल आणि मायापूरला पाहिलं असेल तर तिथे पंचतत्वाचे विग्रह 22-22 फुटाचे विग्रह आहेत आणि खूप सुंदर विग्रह आहेत. आणि त्यापैकी एक यांचे उत्तम उदाहरण हे जे भक्तांचं, की भक्तांसाठी भगवंत येतात. भक्तांच्या परित्राणाय साधूनाम, साधूचं परित्राण रक्षण करण्यासाठी भगवंत येतात आणि त्यांच्यासाठी ते अवतार धारण करतात. याचं उदाहरण आपले गौडीय वैष्णव संप्रदायातील पंचतत्वापैकी एक असलेले अद्वैत आचार्य आहेत आणि हे महत्वपूर्ण आचार्य आहेत. तर या 5 तत्वामध्ये त्या तुम्हाला जे पहिले दिसतात ज्यांची पांढरी दाढी आहे ते अद्वैत आचार्य आहेत आणि यांच्यामध्येच हे अद्वैत आचार्य आहेत. तर यांचा आविर्भाव किंवा जन्म तर 1434 मध्ये, म्हणजे चैतन्य महाप्रभू अवतरित होण्याच्या 50 वर्ष अगोदर, हे चैतन्य महाप्रभूपेक्षा 50 वर्षानं मोठे आहेत, तेव्हा तर यांचा आविर्भाव झाला बंगालमध्ये. लाऊड नावाचं गाव आहे. सध्याच्या म्हणजे बांगलादेशामध्ये येते, इकडे नाहीये, श्रीहट्ट म्हणून. तर पश्चिम बंगालमध्ये जेव्हा होतं तेथील 9 ग्राम, आता त्याच्यामध्ये छोटे छोटे खेडे आणि ग्राम, ते नभ तिकडे वाचण्याची पद्धत, त्यांना व बोलता येत नाही, ते ब बोलतात. म्हणून आपण तिकडे 9 ग्राम म्हटलं तरी त्यांना समजणार नाही. नवग्राम गावात झाला आणि त्यांचे वडील हे कुबेर पंडित होते आणि आईचं नाव नाभादेवी होतं. कोणाच्या? अद्वैत आचार्यांच्या. आणि त्यांचं अगोदरचं, दीक्षाच्या अगोदरचं नाव कमलाक्ष भट्टाचार्य होते. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की त्यांच्या वडिलाचे नाव कुबेर पंडित आणि
त्यांचं नाव भट्टाचार्य. तर पूर्वी एक प्रथा होती. तर ती प्रथा अशी होती की गावातले जे ब्राह्मण होते, तर त्यांना काही भागामध्ये पंडित म्हणायचे. तर यांचं कुबेर नाव आहे. तर आता पूर्वी आपण पाहिलं पराशर भट्ट, मगन भट्ट, पुन्हा रमेश गोस्वामी असे नाव आपण ऐकले. सुरेश गोस्वामी. तर हे गोस्वामी सरनेम नाहीये, तर ते एक पद आहे. तर तसंच हे पंडित एक पद आहे, उपाधी आहे. आणि भट्ट भट्ट पण एक उपाधी आहे, आचार्य पण एक उपाधी आहे. तर यांचं मूळ नाव होतं मिश्र. आजही तुम्ही गेलात तर तपन मिश्र हे नाव तुम्ही ऐकलं असाल आपल्या संतांमध्येच एक. आणि बंगालमध्ये गेलात तर मिश्र, दास, चक्रवर्ती, हं, आणि अ, चट्टोपाध्याय, उपाध्याय असे नावं तिकडे आहेत. तर हे जे कमलाक्ष, ज्यांचे कमलासारखे डोळे आहेत, असे कमलाक्ष भट्ट, तर कुबेर भट्ट जे होते, तर त्यांचे सुपुत्र होते. आणि यांचं तसं नाव हे भट्ट, ब्राह्मण समाजात ब्राह्मणांना भट म्हणतात. तर ब्राह्मण समाजामध्ये यांचा जन्म झाल्यामुळे यांना भट म्हणायचे किंवा पंडितजी म्हणायचे किंवा आचार्य म्हणायचे, ह्या त्यांच्या उपाध्या आहेत. आणि मग त्यांचं मिश्र नाव होतं. आणि पुढे यांनी ज्यावेळेस यांना आपल्या गौडीय परंपरेनुसार, आपल्या गौडीय संप्रदायामध्ये अद्वैत आचार्य हे मूळ शिव जे आहेत, सदाशिव. तर आपल्याला जरा हे पचवायला कठीण जातं. काय की बाबा, शिव तर एकच आहेत, शिवजी एकच आहेत, आणि महाविष्णू आहेत, ते पण आहे, ठीक आहे. मग हे सदाशिव काय आणखी, असा आपला प्रश्न असतो. परंतु ते पचायला थोडा वेळ लागेल, ठीक आहे, जसं लागेल तसं. परंतु सदाशिव म्हणजे महादेव आणि विष्णू यांचे एकत्रित अवतार आहेत. हे अद्वैत आचार्य म्हणजे हे शिवजी पण आहेत आणि विष्णू पण आहेत. तर आपल्याला अनेक वेळेस असा प्रश्न पडेल की तुम्ही सगळ्यांनाच अवतार म्हणता, हं? तर मग असं कसं काही शक्य आहे हो? तर आपल्या, जर तुम्ही भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये पाहिलं असेल, तर आपण पाहिलं की लीला अवतार, गुण अवतार, पुरुष अवतार, शक्त्यावेश अवतार, हं? तर हे जे वेगवेगळे अवतार असतात, तर यांना शक्त्यावेश अवतार म्हणतात. परशुराम जसे आहेत, विशिष्ट कार्य करण्यासाठी एखादी शक्ती भगवंताची तिथं प्रकट होते आणि ते कार्य संपल्यानंतर तो अवतार कार्य संपतं. तर असे वेगवेगळे अवतार आहेत, काही एखादी लीला करण्यासाठी येतात. तर असे जे हे जे मूळ सदाशिव आणि महाविष्णूचे अवतार मानले जातं आपल्या गौडीय परंपरेमध्ये. आणि मग यांचे गुरु माधवेंद्र पुरी यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. म्हणून अगोदरचं त्यांचं जे नाव होतं कमलाक्ष भट्ट, किंवा कमलाक्ष मिश्र, तर हं, तर ते नाव नंतर बदलून अद्वैत आचार्य, हं, असं त्यांचं नाव झालं. आणि हे त्यांचा मूळ परिचय झाला. तर मग ते राहते तिकडे जरी होते, तर आता या काळामध्ये म्हणजे तेव्हाच ते राहायचे कुठे. त्यांनी बराच काळ त्यांच्या जीवनाचा कुठे घालवला, तर नदिया जिल्ह्यातील शांतीपूर येथे. आजही आपण बंगालमध्ये गेलात तर एक दिन म्हणजे आपल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये पण, तुम्हाला माहित नाही, कोणी चौपाटीच्या मंदिरात गेला असेल तर गिरगाव चौपाटीमध्ये इस्कॉन श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरामध्ये तिथे एका बोर्डावर प्रार्थना आजही लिहिली आहे. तर ते दोन प्रार्थना म्हणतात. म्हणजे दुपारचा जो प्रसाद असतो त्यावेळेस ते महाप्रसादी गोविंद नाही म्हणत, तर एक दिन शांती पुढे अद्वैत आचार्य घरी, तर द्वयी प्रभू बैशील. तर म्हणजे नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूला शांतीपूरमध्ये अद्वैत आचार्यांनी जे शाकभाजी म्हणजे आपल्याकडची पालेभाजी खावत, त्यांना ती अत्यंत प्रभू चैतन्य महाप्रभूंना पालेभाजी आवडायची. आणि अद्वैत आचार्यांनी त्यांना त्यावेळेस ते तिकडे भोजन दिलं होतं. आणि त्याची ती प्रार्थना ते लिहून चैतन्य महाप्रभू त्या ओळी चैतन्य चरितामृतातल्या त्या ओळी आहेत, आणि त्यांना आपण प्रार्थना म्हणून, प्रसादाची प्रार्थना म्हणून स्वीकार केलेला आहे. तर असे ते नदिया शांतीपूरमध्ये जे कोणी मायापूर यात्रेला गेले असेल ते शांतीपूरला गेले असतात. त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये
तर चैतन्य चरितामृतामध्ये याचा काही असा एवढा उल्लेख नाहीये. पण यांच्या जीवनावर आपलं जे चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य भागवत आहे, चैतन्य चरितावली आहे आणि चैतन्य चरितामृत आहे. तर चैतन्य चरितामृत दोन प्रकारचे आहेत. एक कविराज गोस्वामींनी दिलेले आहे. तर ते जे आहे ते आपण हे करतो. आणखी दोन दुसरं चैतन्य चरितामृत आपण नाही रेफर करत. आणि चैतन्य प्रभुदत्त ब्रह्मचारीची चैतन्य चरितावली ते पण नाही. पण समाजामध्ये ते तिकडे पण प्रसिद्ध आहे आणि अनेक जण त्याचं वाचन करतात. तर त्यानुसार की इथे जी सीता ठाकूराणी ज्या होत्या, तर त्यांची पहिली पत्नी, म्हणजे पहिली नाही, एकदाच लग्न झालं होतं त्यांचं. आणि हे श्री नरसिंह भादुरी हे त्यांचे सासरे होते. तर त्यांनी काय केलं होतं की आपली धाकटी थोरली मुलगी आहे, तर ती यांना लग्नामध्ये म्हणजे विवाह करून द्यायचं ठरवलं. पण त्या दोन्ही बहिणीमध्ये घट्ट मैत्री होती. आणि मग त्यांना असं वाटलं की बाबा ठीक आहे, एकत्र राहतील. आणि पूर्वी एक परंपरा होती की अनेक पत्नी लोक करत होते. आणि दुसरं की एखादा खूप श्रीमंत असेल तर त्यांच्यासोबत दासी पण पाठवली जायची. आणि दासी म्हणजे कोण, जिचं लग्न व्हायचंय श्रीमंत, तिच्या मैत्रिणी असायच्या, कारण तिचा काळ तिकडे चांगला जावा त्यांना मैत्री. तर तसं मग यांनी काय केलं, हे जे नरसिंह माधुरी जे आहेत, तर यांनी आपल्या दोन्ही कन्या अद्वैत आचार्यांना दिल्या. आणि त्यामध्ये सीता ठाकूराणी हे जे आहेत, तर त्यांना 9 मुलं झाले. अच्युतानंद, कृष्णदास, गोपालदास, बलरामदास. आता हे दास हे अं, तिकडे दास नाव आहे, हे दास हे प्रत्येक जण नावाला लावतात ते. आणि हे जे आहेत पण यांचं सरनेम मिश्र होतं. हं? जसं अच्युतानंद मिश्र, कृष्ण मिश्र. पण तिकडे एक परंपरा आहे नावाला दास लावायची, आणि तिकडे आडनाव पण सरनेम जे आहे ते पण दास आहे. तर असे 6 मुलं, स्वरूप दास आणि जगदीश दास, हे 6 मुले त्यांना झाली. आणि दुसरी पत्नी जी सीतादेवीच्या देवीच्या, तिला प्रकाश विस्तार म्हटलं जातं, म्हणजे विस्तारित रूप तिचंच. तर ही श्रीदेवी होती. आणि हिच्यापासून त्यांना श्यामदास नावाचा 7वा पुत्र झाला. असे एकूण त्यांना 7 पुत्र झाले. तर या इतर पुत्रांचं काही वर्णन तुम्हाला कुठे दिसत नाही. परंतु आजही तुम्ही गेलात की हे जे अच्युतानंद आहेत, तर हे अ, यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला नाही. हे चैतन्य महाप्रभूची सेवा केली त्यांनी ब्रह्मचारी राहून. आणि म्हणून अच्युतानंदाच्या गोत्राचा पुढे पुढे काही उल्लेख येत नाही. पण हे जे कृष्ण मिश्र होते, तर त्यांच्या त्यांनी पुढे त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख येतो. आणि आजही बंगालमध्ये जर तुम्ही गेलात, वैष्णव कुटुंब जे आहेत, तर त्यांच्यामध्ये ते सर्व कृष्ण मिश्र यांचे आम्ही वंशज आहोत असं अभिमानाने सांगतात. आणि मिश्र परिवार तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर अशा प्रकारे आचार्यांचा जो हे जे नदिया जिल्ह्यामध्ये शांतीपूरमध्ये राहत असताना पुढे हे झालं. आणि मग त्यांनी पुढे तिकडे त्यांना पाहिलं की समाजामध्ये हे सगळं व्यवस्थित काही नाहीये. तर मग त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, चैतन्य महाप्रभूंना. आणि चैतन्य महाप्रभूंना त्यांनी प्रार्थना कशी केली, तर चैतन्य चरितामृतमध्ये ज्या दिल्लीलामध्ये चौथ्या अध्यायातील 270वा श्लोक जो आहे, त्यामध्ये सांगितले, श्री काले श्री अद्वैत करे न आराधन, ताहारे हुंकारे कैल कृष्ण आकर्षण. तर कृष्ण स्वयं चैतन्य महाप्रभू, हं, राधा कृष्ण नाही यांनी श्री चैतन्य श्रीकृष्ण चैतन्य आपण जसं म्हणतो, तर राधाकृष्णांचेच एकत्रित अवतार श्री चैतन्य महाप्रभू यांनी यांना या अद्वैताचार्यांनी आव्हान केलं. आणि त्यांची अतिशय कठोर तपस्या केली त्यांनी. आणि त्या कठोर तपस्यामुळे ते रोज गंगाजल, गंगेच्या किनारी गंगाजल आणि तुलसीदल यांनी शालिग्राम अत्यंत प्रसन्न होतात. शालिग्राम हे भगवंताचीच रूप आहेत, अवतार आहेत. आणि त्यांनी तुळशीदल, तुळशीपत्र, आणि यांनी भगवंताची कठोर आराधना केली, तपस्या केली. आणि त्यांच्या तीव्र प्रार्थनेमुळेच चैतन्य महाप्रभूंनी भगवंतांनी चैतन्य महाप्रभूच्या रूपात अवतार घेतला. म्हणून हे तिथे एक
हे बंगाली फ्रेज आहे, गौरंगाना ठाकूर. तर ज्यांनी गौर हरीला आणले असे ठाकूर, म्हणजे जे आहेत ठाकूर, म्हणजे ठाकूर ही पण तिकडे एक उपाधी आहे. आपण बघतो विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, हे की नाही. तर विश्वनाथ त्यांचं नाव आहे, चक्रवर्ती त्यांचं सरनेम आहे, परंतु हे ठाकूर एक उपाधी आहे, साहेब जसं असतं ना. तुम्ही याच्यामध्ये गेलात तर गुरु ग्रंथ साहेब, इकडे पंजाबमध्ये, तर साहेब ही उपाधी आहे, साहब ही उपाधी आहे. तर तसं ठाकूर ही बंगालमध्ये उपाधी आहे. मग आपण नरोत्तम दास, दास त्यांचं सरनेम असल्याने ठाकूर लावतो. तर जिकडे जिकडे ह्या उपाध्या आहेत, म्हणजे आदरयुक्त उपाध्या म्हणजे काय, तर आदरयुक्त बोलवणे. आपल्याकडे तसं राव, इकडे महाराष्ट्रामध्ये राव लावतात, कुठे जी लावतात. आदरयुक्त बोलवण्यासाठी त्या लावल्या उपाध्या आहेत. तर अशा यांनी या कलियुगामध्ये जे लोकांच्या आचार्य आहेत, त्यांनी पाहिलं की त्यांच्या मनात करुणा उत्पन्न झाली की घोर कलियुग आलेला आहे, कुठे भक्ती नाहीये आणि सगळीकडे कर्मकांड चाललेलं आहे. तर त्यावेळेस त्यांनी भगवंतांना पाचारण केलं आणि अशा प्रकारे त्यांनी भगवंतांची आळवणी केल्यानंतर भगवंत प्रगट झाले. आणि भगवंत प्रकट झाल्यानंतर तर त्यांनी भगवंताची सेवा पण, आणि बघा ते 50 वर्षांनी मोठे होते चैतन्य महाप्रभूपेक्षा, तरी त्यांनी चैतन्य महाप्रभूचं शिष्यत्व पत्करलं. आणि म्हणजे त्यांचे शिष्य तर माधवेंद्रपुरी होतेच, परंतु शिष्यत्व म्हणजे शिक्षा गुरु, आणि त्यांच्या चैतन्य महाप्रभूची खूप मोठी सेवा केली. आणि त्याचबरोबर त्यांनी आपला हा देह तिरोभाव त्यांनी 1559 मध्ये इथे ठेवला. आणि त्या काळामध्ये यांनी जे हरिदास ठाकूर आहेत त्यांनाही आश्रय दिला. आणि हरिदास ठाकूर हे वयानं फार लहान होते त्यांच्यापेक्षा, तरी ते हरिदास ठाकूर जे नाम घेत होते म्हणून त्यांची सेवा करत होते. तर असे हे जे अद्वैत आचार्य आहेत, तर हे त्यांच्या स्वतःच्या आचरणातून त्यांनी भगवंत, आपण ज्या अभंगामध्ये पाहिलं की भक्त आणि भगवंताचा भाव जो आहे, आईप्रमाणे. तर चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये जेव्हा संन्यास स्वीकारला, त्यावेळेस हे जे अद्वैत आचार्यांच्या तिकडे यायचे, तर अद्वैत आचार्यांची पत्नी सीता ठाकूरांनी ही हे चैतन्य महाप्रभूला आईप्रमाणे खाऊ घालायची, आणि चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडून आईसारखं आदान प्रदान करायचे. तर ही सर्व गौडीय संप्रदायाची आई सीता ठाकूरांनी होत्या. आणि त्याप्रमाणे हे जे अद्वैत आचार्य आहेत त्यांनी सर्वांची सेवा केली. तर ही सेवा कशी करायची त्यांनी शिकवली. आणि त्या सेवेतून एवढं नाही, हरिदास ठाकूर हे एक वेगळ्या कुलात जन्मले होते, वेगळ्या समाजात जन्मले होते. तर त्यांच्या प्रतीही त्यांचा जो प्रेम होतं, तर ते प्रेम त्यांनी इथे दाखवून दिलं. आणि जसं शोभा म्हणजे चैतन्य महाप्रभूचा जो अवतार झाला, तर त्या अवतारामध्ये अद्वैताचार्य ही महाविष्णू आणि शिवजीचे अवतार असले, तरी त्यांनी भक्त, कारण चैतन्य महाप्रभू हे भक्ती शिकवण्यासाठी आले होते. तर भक्ती आणि भगवंतातला संबंध आणि भक्ता भक्तातला संबंध त्यांनी सांगितला, आणि एकमेकाची शोभा त्यांनी वाढवली. अशा प्रकारे आपण आज पाहिलं की हे जे चैतन्य आपला जो भगवंत आणि भक्तांचा संबंध आहे, तर ते आपण हे करू शकतो का, अद्वैत आचार्य आहेत त्यांना आपण प्रार्थना करू शकतो की उद्या दुपारपर्यंत उपवास पण आहे. तर त्यांच्यासारखी आपल्यामध्ये भगवंताच्या, त्यांनी जशी भगवंतांना प्रार्थना केली आणि या भूतलावर आणलं, तर आपण, आपली तेवढी क्षमता आहे नाही ते माहीत नाही, पण भगवंतांना प्रार्थना करून आपल्या हृदयामध्ये तरी आपण अवतरित करू शकतो वारंवार. आणि ती प्रार्थना म्हणजे दुसरी मोठी काही नाही, तर हरिनाम आहे. तर ते घेऊ शकतो. ज्यांना कोणाला सकाळी घरी किती वाजता होतंय उद्या? 2 वाजता मध्ये मध्ये ठीक आहे. तर आपण हरे कृष्णा मध्ये बोलू नका, म्यूट करा. हरे कृष्णा. आम्ही पण कधी उपवास करत नाही दादा. नाही काय म्हणते, प्रोटीन दिले ते खायचं काय म्हणते ते आपण गेल्यानंतर
तसं की गाडीत पण आहे. तर हरे कृष्णा. कोण बोलतोय मध्ये? हो, केलं, म्यूट केलं प्रभूजी. तर अशा प्रकारे आपण आपला वेळ तर झालेला आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहे का? प्रश्न तर नाहीये प्रभूजी नाही बहुतेक. ना, ठीक आहे. तर आपण काय केलेलं आहे, ज्यांना जप घ्यायला म्हणजे जप करण्यासाठी सकाळी हे होत नाही, म्हणजे मंदिरात पण येणं होत नाही आणि घरी पण कोणी सोबत नसतं, तर सकाळी 5:30 ते 6:30 या दरम्यान ते जॉईन करू शकतात याच ग्रुपवर. आणि त्याच्यामध्ये असं नाही की 5:30ला जॉईन झालं पाहिजे. कधी जॉईन व्हा, एक माळा 2 माळा भक्तांसोबत ते करू शकतात. किंवा कोणी 5:30ला नाही झाला, 10 मिनिटं उशिरा झाला, 15 मिनिटं उशिरा झाला, 1-2 माळा केल्या, पण त्या निमित्ताने ते 1-2 माळा सकाळी होतील, तर असं आपण करू शकतो. काही भक्त सकाळी जॉईन होतात त्या 1 घंट्यामुळे. तर कारण का भक्ताच्या संघामध्ये शक्ती असते. तर भक्ताच्या संघात आपण उठलो, जर आंघोळ केली नाही केली काही नाही, पण आपण होऊन जप करू शकतो. तर तुम्ही लिंक वर ना प्रभूजी, तुका सेम म्हणे सेम Zoom. हा सकाळी 5:30ला लिंक मी सुरू करून जप करत बसतो. तर तुम्ही येऊन, काही जण जॉईन होतात, रेग्युलर होतात, तर तुम्ही येऊन जॉईन होऊ शकता घरी असून. कारण की संघामध्ये जप होतो आणि त्यामुळे एकमेकाला प्रेरणा पण मिळते. नवीन लोक कोणी असतील 1 माळ 2 माळ करू शकतात. आला 1 माळ केली, कोणी 2 माळा केल्या, गेले जे 2 माळा करणारे. आज जे 16 माळा करणारे ते पहिले 5:30 पासून 6 पर्यंत, कोणाला शाळेला कॉलेजला वगैरे जायचंय, एक अर्धा तास करू शकता, कोणी पूर्ण वेळ करू शकता 1 तास. कारण त्यानंतर माझा अगोदर आम्ही 6:15 पर्यंत घ्यायचो, 5:30 ते 7:15 पूर्ण माळा, परंतु मध्ये माझा एक क्लास असतो 6:30ला, म्हणून मग आम्ही 6:30ला थांबतोय आता. हरे कृष्णा. ओके प्रभूजी, हरे हा, कृष्ण. थांबू आपण. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्णा. कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. धन्यवाद.